फुलगाव येथे जिल्हा परिषद शाळेत माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न। भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा फुलगाव येथे ग्रामपंचायतचे सदस्य सचिन पाटील यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना राजा पाटी व अंकलिपीचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना लेखन वाचन करण्यासाठी या साहित्याचा चांगला उपयोग होणार आहे। कार्यक्रमासाठी वरणगाव येथील माजी जी.प. सदस्य राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष दीपक मराठे, जिल्हा प्रवक्ता वाय.आर. पाटील सर, पुंडलिक पाटील, दत्तात्रय चौधरी, सुभाष हरी पाटील, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, सौ कविता चौधरी ग्राम उपस्थित होते। शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमास सहकार्य केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महाजन सर यांनी केले। आभार मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, फुलगाव। फार महत्त्वाची गोष्ट आहे। शिक्षणामुळे शिक्षण देत असताना विद्यार्थी सुशिक्षित बनतात असं म्हटलं जातं, मात्र विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासाठी पुस्तकामधून शिक्षण घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती चांगले संस्कार, या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात, चांगले संस्कार आणि शिक्षण, याच्यामधून सुशिक्षित विद्यार्थी तयार होतो आणि त्याच्यामधून आपल्या देशाचं भविष्य घडत असतं। त्याच्यासाठी शिक्षकांचं कार्य फार महत्त्वाचं असतंच आणि यासोबत त्या विद्यार्थ्यांना, कारण गरीब मुलांना वाचन करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी जर आपण पाटे आणि उजळणी जर वाटप केली तर बरं होईल। मला तो आवडला प्रोग्राम आणि सरांनी मला हे केली, त्याच्याबद्दल मी लगेच मागणी करली आणि पाटे वगैरे मी आणल्या नवीन। आणि आमचे भुसावळ नगरीचे माजी शिल्पकार, माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माजी आमदार आमच्या आधार स्तंभाचे संतोष भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सचिन भाऊ यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, या उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र भाऊ चौधरी, तसेच फुलगाव नगरचे सरपंच श्यामभाऊ कुलगावकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ व उपस्थित असलेले सर्व मान्यवर। मी सचिन भाऊला एवढं सांगू इच्छितो की सचिन भाऊ हा प्रत्येक वेळी पक्षाचा काही असलं तर काही ना काही आपल्या देण्याचा प्रयत्न करतातच आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आणि तो सदैव तयार असतो प्रत्येक गोष्टीसाठी। अशाच देव त्यांना बुद्धी देऊन परत मोठमोठे कार्यक्रम त्यांच्या हातून घडव, एवढीच वेळा त्यांनी माझे शब्द संपले। त्यांची शैक्षणिक प्राबल्यता जी आहे ते शिक्षणातून वाढते। परिस्थितीने गरीब असू द्या, पण बौद्धिक क्षमतेने समृद्ध जर विद्यार्थी गावात घडला तर खऱ्या अर्थाने गावाचा विकास होतो, देशाचा विकास होतो। आणि त्या दृष्टीने उपक्रम जो राबवला जातो तो खूप अभिमानास्पद बाब आहे। आणि मी संपूर्ण शिक्षकवृंद आणि सर्वांचे मनापासून दृष्टिकोनातून ज्या वेळेस गाव प्रगती करते त्याच वेळेस आदर्श गाव म्हणून त्या गावाचा नामोल्लेख केला जातो। फुलगाव हे गाव सर्व दृष्टिकोनातून म्हणजे देशाची सेवा करण्यापासून तर सर्वतोपरी त्या ठिकाणी बोलायचं झालं तर शेतकरी दृष्टिकोनातून देखील प्रगतीपथावर असलेलं हे गाव आहे। निश्चितच गाव तसं चांगलं पण वेशीवर टांगलं अशा प्रकारच्या गावात समस्या असतातच। पुढे आलेला एक वाघ होता आणि एक चांगला माणूस पुढे आला, तर अशाच उपक्रमातून एक जर इथले एक चांगला कार्यकर्ता तयार झाला तर ह्या उपक्रमाचं चीज झालं असं मी समजेल। सचिन भाऊ, आपण जो काही उपक्रम राबवलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे। वह्या, पेन, पुस्तकं अनेक लोक देऊन जातात, पण सचिन भाऊंनी मला विचारलं की सर काय द्यायचं, तर मी भाऊंना म्हटलं भाऊ आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे की काही मुलं अतिशय गरिबीच्या याच्यातून येतं की त्या पालकांना त्यांची भ्रांत सुद्धा नसते ते शाळेत आहे की नाही, पण आम्ही त्यांना प्रयत्न करून तिथे हजर ठेवत असतो आणि यांना